बातमी आहे हेमंत गोडसे यांच्या संदर्भात रात्री उशिरा हेमंत गोडसे तसेच अजित बोरस्ते यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली। नाशिकच्या उमेदवारीबाबत त्यांच्यामध्ये चर्चा झाली। येत्या 2 दिवसांमध्ये उमेदवारी जाहीर करू असं आश्वासन त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलंय। तर या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी किरण गोटूर। किरण, हेमंत गोडसे बोरस्ते यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतलेली आहे, यानंतर आता हेमंत गोडसे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे का? असं एकूणच वाटत आहे, कारण काल रात्री उशिरा म्हणजे अगदी पहाटे 3 पर्यंत हेमंत गोडसे आणि नाशिकचे काही प्रमुख पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांची एकूणच भेट घेत नाशिकच्या जागेसंदर्भात चर्चा केलेली आहे। खरं तर मागच्या काही दिवसांपासून नाशिकचा तिढा हे अद्याप कायम आहे, कारण महायुतीमधल्या तिन्ही पक्षांनी म्हणजे राष्ट्रवादी, भाजप आणि शिवसेना या तिन्ही पक्षांनी दावा केल्याने हा तेढ जो आहे तो अधिक वाढलेला होता। पण मध्यंतरी भुजबळांनी आपली नाशिकची जी उमेदवारी मागे घेतल्यानंतर गोडसेंचा मार्ग जो आहे तो मोकळा झाला असताना भाजपने पुन्हा नाशिकच्या जागेवरती दावा केल्याने हा तेढ जो आहे तो अधिक वाढलेला होता। या सगळ्या पार्श्वभूमीवरती ज्यात हेमंत गोडसे यांनी काल रात्री उशिरा हे मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि नाशिकच्या जागेवरती चर्चा केली आणि मुख्यमंत्र्यांनी सुद्धा गोडसेंना आश्वासन दिलेलं आहे की तुम्ही जाऊन हे मतदारसंघामध्ये जोमाने काम करा, आज किंवा उद्या जे तुमची उमेदवारी जाहीर करू अशा पद्धतीचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आहे। त्यामुळे एकूणच या सगळ्या आश्वासनानंतर नाशिकचा तेढ हा सुटलेला आहे असं आपल्याला म्हणता येईल। पण अजूनही अधिकृत कुठलीही भूमिका किंवा जे अधिकृत नाव हे जाहीर झालेलं नाहीये। पुढच्या 2 दिवसात हे नाव जाहीर करू अशा पद्धतीचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आहे। पण एक आश्वासन जो आहे तो हेमंत गोडसेंना हे मुख्यमंत्र्यांनी कालच्या बैठकीत दिलेलं आहे। त्यामुळे आज गोडसे नाशिकमध्ये आलेले आहेत, ते प्रचाराचं काम करणार आहेत आणि पुढच्या 2 दिवसात नाशिकमध्ये ज्यात उमेदवारी जाहीर होतो का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। जी किरण, जर हेमंत गोडसे यांना नाशिकमध्ये उमेदवारी जाहीर होते तर नाशिकमध्ये लढत कशी असणार आहे? खरं तर ते हेमंत गोडसे यांना नाशिकमधून जे उमेदवारी मिळाल्यानंतर महाविकास आघाडीचे राजाभाऊ वाजे खरं तर नाशिकची जागा महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे शिवसेना पक्षाला गेलेला आहे। त्या पद्धतीने महाविकास आघाडी, महायुती आणि वंचित आघाडीची सुद्धा कालच नाशिकमध्ये ज्या उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। त्यामुळे नाशिकमध्ये तिरंगी लढत होईल एक असा अंदाज आहे। पण अद्याप महायुतीचा जो आहे तो उमेदवार जाहीर झालेला नाहीये। महायुतीचा जे उमेदवार जाहीर झाल्यानंतरच नेमकं जे चित्र आहे ते स्पष्ट होईल आणि त्यानंतरच या सगळ्या संदर्भात एकूणच क्लिअर काही गोष्टी घडतील। जी धन्यवाद किरण, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।